ठेवायचे तुमचे? नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या कार्यक्रमात मी वैशाली सरवणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी भाषेच्या सार्वत्रिकीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी गेली 5 वर्ष तळमळीनं कार्य करणारी संस्था म्हणजे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था. या संस्थेतर्फे मराठी भाषेला पोषक असे अनेक उपक्रम सतत राबवले जातात. यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे बोली भाषांचे जतन करणे हा होय. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते. मुख्य भाषेशी नातं कायम ठेवलेली तिची पोटभाषा जिला आपण बोली असं म्हणतो ती मात्र बदलत जाते. प्रदेशानुसार तिच्या उच्चारात, शब्दसंग्रहात, आघातात, वाक्प्रचारात बदल होत जातात. मराठीच्याही वऱ्हाडी, अहिराणी, आगरी, मालवणी, झाडी, पोवारी अशा अनेकविध बोली असल्याचं आपल्या प्रत्ययाला येतं. या बोली मराठी भाषेला अधिक समृद्ध करतात. मराठीच्या या विविध बोलींचा परिचय भाषाप्रेमींना व्हावा या हेतूनेच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने समृद्ध बोली हा उपक्रम हाती घेतला आहे आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 21 मार्च पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचं आजचं 7वं पुष्प. या पुष्पाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानची अधिक ओळख करून घेऊया. मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या सचिव मृणाल पाटोळे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद वैशाली. सगळ्यांना नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या उपक्रमात मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. खरं तर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान बद्दल सांगायचं झालं तर मराठी शाळा आणि मराठी भाषा म्हणजे वैशाली तर नेहमी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख प्रत्येक कार्यक्रमात अगदी आवर्जून करत असते. त्यामुळे मी आणखीन काही वेगळं सांगावं असं मला वाटत नाहीये. पण तरी सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्या संवर्धनाचं काम करणारी ही एक शैक्षणिक संस्था आहे. मगाशी वैशाली म्हणाली त्याप्रमाणे की वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. तर वेगवेगळे उपक्रम तर असतातच. म्हणजे उपक्रम तर सगळेजणच सादर करतात. पण ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य असं आहे, की हे जे काही आत्तापर्यंत आम्ही जे काही उपक्रम राबवलेले आहेत, ते खरोखरच आपण युनिक म्हणू किंवा एकदम वैशिष्ट्यपूर्ण म्हणू असे आहेत. आणि त्यामुळे त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. आता गेली 5 वर्ष आम्ही संस्थेला झाली आहेत 3 वर्ष. पण आम्ही गेले 5 वर्ष या संस्थेतर्फे काम करतोय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. मग त्याच्यामध्ये बरेच उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला अ, जास्तीत जास्त प्रतिसाद हा ऑनलाईन वाचन कट्ट्यातर्फे मिळत गेला. आणि मग आमची जी गाडी एकदा सुरू झाली, ती आत्तापर्यंत विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी सुरूच आहे. यापुढे सुद्धा ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे आम्ही असे विविध वैशिष्ट्यपूर्ण एकेरी अवतरण चिन्हात नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आमचे सगळे विश्वस्त हे तयार आहेत. आमचे विश्वस्त हे केवळ एकाच कुठल्या ह्याने बांधलेले नाहीयेत. तर सगळे मराठीवर प्रेम करणारे आणि एकाच क्षेत्रातले नाहीयेत, तर विविध क्षेत्रातले आहेत. आणि त्यामुळे हे जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्याच्यामध्ये ही वैशिष्ट्यपूर्णता येते. आता बोली संवर्धन जेव्हा आम्ही संस्थेची घटना आणि उद्दिष्ट लिहित होतो, त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं, की बोली मराठीचे संवर्धन मुळात पूर्णपणे अ, अ, भाषेला जर संवर्धित करायचं अजून असेल, लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर तिच्या विविध बोलींचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बोली संवर्धन एक प्रमुख वैशिष्ट्य आम्ही घेतलं. सुरुवातीला जेव्हा याच्यावर काम करत होतो, तेव्हा अ, एक वेगळा उपक्रम तुम्हाला म्हणजे माहिती असेल किंवा जे जुने लोक आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल.
आम्ही एक हा उपक्रम खरं तर सूर्यकांत वनारसे आणि धनंजय एलगट्टे आणि अजित तिजोरे यांच्या अ, मदतीने सुरू केला होता. त्यांच्या विचारातून हा आला होता, की आम्ही मराठी चित्रपटांचे किंवा हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स द्यायचो आणि मग तुम्ही तुमच्या बोलीमध्ये त्याचे डायलॉग लिहा. तुम्हाला जसे वाटतील तसे लिहा. आणि त्याला पण सगळ्या समूहातून इतका प्रतिसाद होता, की प्रत्येक जण आपल्या बोलीतून त्या पोस्टर्सचे मराठीत किंवा त्यांच्या मराठीतून असो किंवा आणखीन विविध बोलीतून ते अनुवाद करत होते. त्यामुळे वेगवेगळ्या बोली चे ती वाक्य वाचताना खूप मजा यायची आणि त्याचे अर्थ समजून घेताना मजा यायची. आता सुद्धा या बोली संवर्धनासाठी काय करू शकतो आपण, याचा जेव्हा आम्ही विचार केला, जेव्हा ह्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा माननीय वसंत काळपांडे सरांनी अगदी या बोलींची ओळख करून देणारी मालिका सुरू करा, असे सुचवले आणि केवळ सुचवलेच नाही, तर यासाठी लागणारी सगळी मदत, अगदी संपर्क मिळवून देणं, त्याच्यानंतर त्याच्यात नेमकं काय आपण ठेवू शकतो बोलींमध्ये, त्या सगळ्यांचं स्वतः जातीने लक्ष देऊन आमच्याकडून हे करून घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या उपक्रमाला सुरुवात केली आणि तुमच्या सगळ्यांकडून त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि मिळत राहील. याच कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच याच्यापुढेही विविध बोलींबद्दल अ, अधिक माहिती घेऊन येऊ आणि त्याला सुद्धा तुमचा असाच प्रतिसाद असेल ह्याची खात्री आहे. आज आपण वनिता वंजारी मॅडमचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडून बंजारी बोलीबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद वैशाली. धन्यवाद. धन्यवाद मृणाल. मंडळी, समृद्ध बोलीच्या आजच्या 7व्या पुष्पामध्ये आपण ओळख करून घेणार आहोत बंजारा बोलीची. बंजारा समाज हा देश विदेशात विखुरलेला असून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यात बंजारा समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज प्रामुख्याने तांडा करून वास्तव्य करतो. असं म्हणतात की बंजारा संस्कृतीचे लोक पूर्वी गाय बैलांचा व्यापार करायचे. संस्कृत भाषेमध्ये गाईला गो असं म्हटलं जातं, म्हणून हा गोर समाज आणि गोर समाजाची जी भाषा ती गोरमाटी किंवा बंजारा बोली. ही स्वतंत्र अशी एक आदिम भाषा आहे. ही बोली गुजराती राजस्थानी भाषेच्या जवळ जाणारी असली तरी सुद्धा त्यांच्याशी एकरूप होत नाही. बंजारा संस्कृती ही सिंधू संस्कृती इतकी पुरातन असल्याचंही काही अभ्यासकांचं मत आहे. आपल्या बोलीप्रमाणेच आपली वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा केशभूषा ही देखील बंजारा समाजातील स्त्रियांची विशेष ओळख आहे. अशा या बंजारा बोलीची ओळख करून देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आज माननीय वनिता वंजारी मॅडम आलेले आहेत. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. हिंदी या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मॅडम सध्या शिक्षणशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. डाएट ठाणे येथे विषय साधन व्यक्ती म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक शैक्षणिक उपक्रमामध्ये मॅडमचा सक्रिय सहभाग असतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत भाषा विषयासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मॅडमने राबवलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या कशा प्रकारे प्रगत करता येतील यासाठी मॅडम सतत प्रयत्नशील असतात. विविध राज्यस्तरीय प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याचा मॅडमचा दांडगा अनुभव आहे. मॅडमच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईचा नवोपक्रम पुरस्कार हा त्यापैकी एक विशेष महत्वाचा पुरस्कार आहे. शिवाय वर्ष 2019-20 चा महाराष्ट्र राज्य हा ACRT अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये सुद्धा मॅडमने सादर केलेल्या अभिव्यक्ती संवादाची बंजारा लोककलेची या नवोपक्रमाला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. विविध वर्तमानपत्र, मासिक
यामध्ये शिक्षण विषयक अनेक लेख मॅडमचे सातत्याने प्रकाशित होत असतात. रंगू बंजारा भाषे संगे हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ज्यामध्ये बंजारा भाषेतील वर्णमाला, संवाद आणि बालगीतांचा अनुवाद आहे. बंजारा भाषा आणि संस्कृती याविषयी मॅडमना विशेष आस्था आहे. मॅडम गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान महाराष्ट्र राज्य समन्वयक महिला आघाडी हे पद भूषवत आहेत. मॅडम बद्दल आणखी एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की मॅडम आपल्या समृद्ध बोली या गटाच्या सदस्य आहेत आणि 2-3 कार्यक्रम झाल्यानंतर बोलींचे त्यांनी स्वतःहून आपल्याला संपर्क केला आणि त्या म्हणाल्या की मॅडम माझी मातृभाषा आहे बंजारा बोली, या बोलीविषयी लोकांना फारसा परिचय नाहीये, तर मला माझ्या भाषेची, माझ्या बंजारा बोली भाषेची ओळख सगळ्यांना करून द्यायची आहे. मी यावर एखादा कार्यक्रम सादर करू शकते का? आणि आम्ही त्याला आनंदाने होकार दिला. याचं कारण असं आहे, की खरंच आपल्या भाषेला व्यासपीठ मिळावं, आपल्या भाषेचा इतरांना परिचय व्हावा आणि आपली भाषा इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून मॅडम जी धडपड करता आहेत ती बघूनच या भाषेवरती त्यांचं किती प्रेम आहे, या भाषेविषयी त्यांना किती कळकळ आहे हे जाणवून गेलं. मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मी आपल्याला विनंती करते की बंजारा बोलीचा आम्हाला अधिक परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅम. आवाज येतोय माझा? होय. ज्ञान भाषा मराठी प्रतिष्ठान यांनी जो समृद्ध बोली हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि वैशाली मॅमने आत्ताच जी जाणीव करून दिली, मी ज्यावेळेस ह्या गटाची सदस्य झाले आणि मला वाटलं की अरे इथे विविध बोलींचा परिचय करून दिला जात आहे आणि आपल्या बंजारा बोलीबद्दल तर बऱ्याच जणांना माहिती नाहीये, तर त्यावेळेस मी स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी लगेच होकारही दिला की मॅडम तुम्ही तयारी करा, आपण तुमच्या बंजारा बोलीवर सुद्धा हे व्याख्यान ठेवू. तर सर्वप्रथम मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुचिकांत बनारसे सर, तसेच या प्रतिष्ठानच्या सचिव माननीय मृणाल मॅडम, तसेच ह्या कार्यक्रमाची धुरा वाहून नेणाऱ्या सूत्रसंचालक वैशाली सरवणकर मॅडम, तसेच आपल्या ह्या कार्यक्रमाला सर्वांपर्यंत पोहोचवणारे टेक्निशियन अरविंद सर आणि या संस्थेचे विशेष सल्लागार माननीय वसंत काळपांडे सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज ज्यांना विविध बोलीभाषा बोलीभाषांबद्दल जाणून घ्यायचे आहे असे सर्वजण येथे जे जमलेले आहेत ते सर्व श्रोतेगणांचेही मी येथे स्वागत करते व बंजारा बोलीबद्दल सांगण्यासाठी सुरुवात करते. बंजारा बोली समजून घेण्याआधी आपल्याला बंजारा म्हणजे नेमके काय आहेत, बंजारा संस्कृती काय आहे आणि ह्या बंजारांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ह्या बोलीचं एवढं रूप न्यारं का आहे हे जाणून घ्यावंसं वाटेल. म्हणून मी सर्वप्रथम बंजारा संस्कृती ही आपल्याला दाखवू इच्छिते की बंजारा संस्कृती नेमकी काय असते. तर सुरुवात करण्याआधी मारो बोलीरो रूप जोड छेनी होणं जगे माई, येथे असं सांगण्यात येतं की माझ्या गोरबोलीचे जे रूप आहे ते अतिशय न्यारे असं रूप आहे, तिचं सौंदर्य आणि रूप हे सर्वांपैकी वेगळं आहे, म्हणून माझ्या बोलीला जगात तोड नाही. अशा प्रकारे ही जी गोरबोली आहे ह्या गोरबोलीला आपण सर्वजण येथे जाणून घेत आहोत. त्यानंतर मी सुरुवात करते बंजारा उत्पत्ती कशी आली किंवा बंजारा हे नाव यांना का पडलं. वैशाली मॅडमने सुरुवातीला सांगितलं की बंजारा म्हणजे बन जा रहा, तर ही लोक सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वनातून जात येत असत, म्हणूनच त्यांना कालांतराने बन जा रहा असं नाव पडलं आणि नंतर ते बंजारा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याशिवाय बनज म्हणजेच व्यापार, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही लोक व्यापार करण्यासाठी जात येत असत, म्हणून सुद्धा त्यांना बनज म्हटल्या जाऊ लागले. त्यानंतर काही जण यांना लमांड किंवा लमांडी म्हणतात.
लमाण म्हणजेच मिठाचा लमण म्हणजेच मीठ आणि मिठाचा व्यापार करणारे म्हणून यांना लमाण हे नाव पडलं. त्यानंतर आपण ह्या बोलीचा उगम बघूया किंवा ह्या संस्कृतीचा उगम जो आहे तो वैशाली मॅमने सुरुवातीला सांगितलेलंच की सिंधू संस्कृतीपासून उगम झालेला आहे. आणि त्याशिवाय हा जो समाज आहे हा कसा आलेला आहे या संदर्भात एक छानशी अशी आख्यायिका आहे की भगवान श्री शिवशंकरांनी आपल्या संकल्पनेनुसार अनेक गणांची निर्मिती केली आणि त्यातील अतिशय पराक्रमी विविध आयुध धारण केलेला असा एक गण त्यांनी निर्माण केला व त्या गणाला त्यांनी नाव दिले गोर. गोर म्हणजेच बंजारा. आणि येथे पुरुषाला गोर म्हटले जाते व स्त्रीला गौरणी म्हटले जाते. पार्वतीवरून येथे स्त्रीला गौरणी हे नाव दिलेलं आहे. यामधील बरेच पुरावे आपल्याला आढळून येतात की काही ठिकाणी ते लिहून ठेवलेले वगैरे आहे की शिवशंकराची आणि बंजारा समाजाच्या उत्पत्तीबद्दल दिलेलं आहे. त्याचबरोबर हा जो समाज आहे तो बैलांच्या सहाय्यानेच आपला व्यवसाय करत असतो आणि बैलांचा आणि व्यवसायाचा आणि भगवान श्री शिवशंकराचा चांगला संबंध आहे. त्यामधून सुद्धा यांचा उगम शिवशंकरापासून झालेला आहे अशी एक आख्यायिका आहे. त्यानंतर एक मिनिट. त्यानंतर ह्या बंजारा लोकांची लोकसंख्या ही 4 करोड पेक्षा जास्त आहे. भारतातली एकमात्र अशी जमात आहे की जिची बोली, वेशभूषा आणि गोत्र हे कुठेही गेलात तरी एकच आहे. बंजारा आपली स्वतःची ओळख करून देत असताना म गोर म्हणजे मी गोर आहे अशी करतो. म गोर तू कोर. कोर म्हणजे बाकीचे जे कोणी असतील ते कोर म्हणतात आणि म गोर म्हणजे मी एकटा बंजारा आहे असं. ही एकच बोली ही कुठेही बोलल्या जाते. तो ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या प्रादेशिक भाषेचा जरी तो स्वीकार करीत असला तरी आपल्या मायबोलीचा पदर बंजारा समाजाने सोडलेला नाहीये. आता आपण यांचा इतिहास बघूया. सिंधू संस्कृतीपासून जरी उगम झालेला असेल बंजारा समाजाचा तरी याच्या संदर्भात पण इतिहासामध्ये अशी एक गोष्ट नमूद केलेली आहे की सुरुवातीला ज्या वेळेस इंग्रज आपल्या भारतात आले आणि त्यांनी वसाहतीसाठी येथे आपलं साम्राज्य स्थापन करण्यास सुरुवात केली त्या काळामध्ये बंजारा समाज हा उत्तम प्रकारे सुखासीन असा राहत होता आणि आपला व्यवसाय तो अतिशय चांगल्या प्रकारे करत होता. परंतु इंग्रज भारतात आले, त्यांनी वसाहतीसाठी जेथे जागा मिळेल तेथे त्यांनी वसाहत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात बंजारा समाज सुद्धा होरपळला गेला आणि त्यामुळे कालांतराने बंजारा समाजाची जी परिस्थिती आहे ती बंजारा समाज हा गरीब होत गेला. आणि ही पण एक गोष्ट चांगलीच आपल्याला ऐकण्यात येत आली असेल की बंजारा समाज हा एकमेव समाज असा होता की त्या काळात इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलेला होता. कारण बंजारा समाजाचा व्यापारच ह्या लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेस रागात बंजारा समाजाने ह्या लोकांचा जो आहे इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलेले होते. त्यानंतर 15व्या शतकामध्ये ह्या बंजारा समाजाला लखीशा बंजारा, 16व्या शतकात हिमांशू बंजारा आणि 17व्या शतकात संत सेवालाल महाराज असे ह्या शतकानुसार यांची विभागणी झालेली आहे. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे शेवटचे संत म्हणून ओळखल्या जातात आणि संत सेवालाल महाराजांबद्दल आपण पुढे थोडंफार बघणारच आहोत. इंग्रज भारतात आले आणि यांनी बंजाऱ्यांची वाहतूक कमी झालेली आहे. जगातील प्राचीन जनजातींपैकी गोर बंजारा ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. बैलांच्या पाठीवरून मालाची ने-आण करण्याच्या कामावरून यांना बनस, बंजारा, लमाण आणि लमांडी असे नाव प्राप्त झाले. आता याच्यानंतर आपण बंजारा समाजाचे वेगळे पण बघूया की भारतातली एकमात्र अशी जमात जी आपली बोली, वेशभूषा व गोत्र या बाबतीत वेगळे पण जपते. आजही बंजारा समाजाची जर ओळख आपल्याला करून घ्यायची असेल तर बंजारा समाजाच्या स्त्रियांनी जो पेहराव केलेला असतो, त्यांची जी वेशभूषा असते त्या वेशभूषेवरून ते ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांची जी बोली आहे त्यावरून सुद्धा ते ओळखले जातात. विवाह तर गोर बंजारा लोकांचा विवाह आजही त्यांचा विवाह हा गोत्राच्या आधारावरच ठरलेला असतो आणि ही पण एक त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. बंजारा स्वतःची ओळख करून देत असताना म गोर किंवा गोरमाची स्वतःला म्हणतात. ही एकच गोरबोली अशी आहे की जी संपूर्ण भारतात ते कुठेही राहत असले
तरी संपूर्ण भारतात ती बोलल्या जाते. गोर बंजारा ज्या प्रदेशात राहतो त्या प्रादेशिक भाषेचा तो स्वीकार करीत असला तरी आपल्या मायबोलीचा पदर सोडत नाही. कुठल्याही प्रकारची लिपी नसताना ही इतक्या वर्षानंतर स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्याने ही गोरबोली टिकून आहे. हे याचं एक वेगळं वैशिष्ट्य पण आहे की आजपर्यंत कुठलीही यांच्याकडे साहित्य लिहिण्याची किंवा काही दुसऱ्या गोष्टी नसल्या तरी सुद्धा ही एकमेव गोरबोली जी आहे ती त्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने इतक्या शतकानंतर सुद्धा ही टिकवून ठेवलेली आहे. त्यानंतर ह्या गोरबंजारा बोलीचा आपण भौगोलिक परिसर बघूया. भारतात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बंजारा समाजाचा उगम झालेला दिसून येतो. राजस्थान पासून सुरू होऊन गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या ठिकाणी ही बंजारा वस्ती जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येते. 4 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या बंजारा समाजाची आहे आणि मला वाटतं हा आकडा 2001 चा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये वाढ ही बऱ्याच प्रमाणात झालेली असेल. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, यवतमाळ, पुसद, दारवा, अकोला, खान्देश, नांदेड, औरंगाबाद, परभणी, कर्नाटक व महाराष्ट्र सीमालगत गुलबर्गा, विजापूर या सर्व ठिकाणी हे बंजारा लोक वस्ती करून राहतात आणि आपल्या महाराष्ट्रात 30 लाखाच्या वर ही बंजारा वस्ती ही आढळून येत असते. अशा प्रकारे यांचा भौगोलिक परिसर आहे. आता आपण यांचा भौगोलिक परिसर बघितल्यानंतर आपल्याला बंजारा संस्कृती ही नेमकी काय आहे ते आपल्याला जाणून घ्यावंसं वाटेल. त्याच्यानंतर बंजारा संस्कृतीत सर्वप्रथम येते तांडा. तांडा म्हणजेच काय की व्यापारासाठी ज्यावेळेस श्री शिवशंकरांनी गणांची निर्मिती केली व त्यांना गोर हे नाव दिलं, त्यानंतर ही जी लोक होती ती शंकरांच्या आश्रमातून मुक्त झाल्यानंतर ती सर्व ठिकाणी विखुरल्या गेली आणि ते विखुरल्या गेल्यानंतर त्यांना जेथे जागा मिळेल तेथे त्यांनी आपली वसाहत स्थापन करण्यास सुरुवात केली आणि दूर वनात जाऊन त्यांनी स्वतंत्र तांड्याची निर्मिती केली आणि एका गावातच जरी ते राहत असले तर गावापासून थोडं दूर असं त्यांनी आपल्या स्वतंत्र तांड्याची निर्मिती केली आणि याला तांडा असे म्हटले जाते. तर ह्या तांड्यातूनच ते आपल्या जे काही काम आहे किंवा आपला जो व्यापार आहे ते त्यातून करत होते. त्यानंतर ह्या तांड्यांमध्ये किंवा बंजारा समाजामध्ये जी काही आडनावे आहेत त्याबद्दल सुद्धा बंजारा समाज हा निसर्गाच्या किती जवळ आहे हे दिसून येतं. यातील चव्हाण जे आहेत यांचे 4 प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत आणि निसर्गाचे ऋतू सुद्धा 6 आहेत. त्यानंतर पवार यांचे 12 महिने म्हणजेच 12 प्रकार म्हणजेच 12 महिने, वर्षाचे 12 महिने जे आहेत ते पवार यांचे आणि त्याच्यावरून त्यांचे 12 प्रकार पडलेले आहेत. राठोड यांचे 27 प्रकार, जसे 27 नक्षत्र आपले आहेत त्याप्रमाणे यांचे 27 प्रकार झालेले आहेत. जाधव यांचे 52 प्रकार, आपल्या वर्षातील 52 आठवडे जे असतात त्यावर आधारित हे 52 प्रकार आहेत. आणि नंतर येतं आडेमध्ये 7 प्रकार, आठवड्याचे वार सुद्धा आपले 7 येत असतात. यावरून बंजारा समाज हा किती निसर्गप्रिय आहे असे सुद्धा दर्शविल्या जाते. त्यानंतर मुखिया, बंजारा समाजांनी जो तांडा तयार केलेला होता किंवा ज्या तांड्यात ते वस्ती करून राहत होते तर त्या तांड्याचा कारभार पाहण्यासाठी गावातील जी कोणी ज्येष्ठ व्यक्ती होती त्या व्यक्तीला मुखिया असं म्हणत. मुखिया म्हणजेच नायक. नायक बोले तांडा चाले, जशा प्रकारे नायक सांगत होता त्याप्रमाणे तांडा हे आपलं काम करत होता. त्याच्यानंतर येते बंजारा स्त्री पुरुषांची वेशभूषा. बंजारा पुरुष हे धोती, कुर्ता आणि फेटा घालून आपला त्यांचा पेहराव असतो आणि स्त्रियांचा जो पेहराव असतो तो लाल, निळा, भडक रंगाचा 8 ते 10 मीटर कपड्याचा घागरा, त्या कपड्याला खाली झालर केलेली असते आणि तो एवढा मोठा घागरा असतो त्याला फेट्या असं म्हणतात. यावर आरसे, भिंगे, कवड्या यांचं असं सुबक नक्षीकाम केलेलं असतं. भिंगे, काचं लावलेली चोळी म्हणजे ब्लाऊज असतो आणि त्यात मणी, शिंपा असं बसवलेली छानशी अशी ओढणी असते, त्याला फडकी असे म्हणतात. अशा प्रकारे बंजारा स्त्रियांची वेशभूषा असते. आपण ती बघूया. येथे तुम्हाला दिसते आहे गोरबंजारा स्त्रियांची वेशभूषा जी आहे ह्या चित्रात दाखवलेल्या प्रमाणे अशा प्रकारे त्या स्त्रियांचा हा पूर्ण वेशभूषा असते. त्यानंतर
वेशभूषानंतर त्यांचा येतो सुंदो. सुंदो जो असतो हा सर्वांना ऐकायला सुद्धा वेगळा हे वाटेल. तर आपण फोटो बघूया. ह्या महिलेच्या डोक्यावर जी एक मोठी काठी लावलेली आहे आणि त्याच्यावर ओढणी घेतलेली आहे, तर याला सुंदो म्हणतात. तर याची सुद्धा एक सुंदर अशी आख्यायिका आहे की पूर्वीच्या काळी इंद्रांच्या अप्सरा ह्या नेहमी श्री शंकर भगवानाच्या सरोवरात स्नान करायला येत असत आणि स्नान करत असत. त्या गपचूप येऊन स्नान करत असत. पण शंकर भगवानांची जी काही गण होती त्या गणांनी यांना 2-3दा बघितलं की ह्या महिला येऊन येथे स्नान करत असतात. त्यांनी त्यांना 2दा थांबवलं की तुम्ही येथे नका येत जाऊ. एकदा झालं, 2दा झालं, पण ह्या काही महिला ऐकत नव्हत्या. आणि मग नंतर काही दिवसांनी त्या परत तिथे दिसल्या. मग शेवटी ते शंकर भगवानांची जी गण होती ती त्यांना घेऊन आपल्या शंकर भगवानाकडे गेली आणि त्यांना सांगितलं की हा अशा प्रकारे तुमच्या सरोवरात येऊन स्नान करत आहेत. आणि मग त्यावेळेस जे श्री शंकर भगवान होते यांनी रागाने ह्या महिलांचे जे गण होते त्यांचे शंकर भगवानांचे, त्या गणांसोबत यांचं लग्न लावून दिलं. आणि लग्न लावतानाच रागात त्यांनी काय केलं की ज्या महिलांच्या केसांचा बुचडा होता त्या केसांच्या बुचड्यामध्ये त्यांनी एक मोठी काठी रोवली. आणि तीच काठी जी रोवलेली आहे तिला कालांतराने यांनी एक बंजारा समाजाचं प्रतीक आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून आजही बंजारा समाजातील स्त्रिया जी आहेत ती आपल्या केसांच्या बुचड्यावर ही काठी लावत असतात आणि ह्या काठीवरून ते ओढणी घेत असतात. आणि मग ह्या काठी लावण्याच्या ह्या प्रकाराला सुंदो असे म्हटल्या जाते. येथे फोटोमध्ये आपल्याला दाखवलेला आहे की हा सुंदो काय असतो ते. त्यानंतर अलंकार. ज्या प्रकारे बंजारा स्त्रियांची वेशभूषा आपण बघितली, 8 ते 10 मीटर कपड्याचा 8 ते 10 मीटर कपड्याचा एकटा घागरा ते घालत असतात. त्याचप्रमाणे यांचा अलंकार हे सुद्धा अतिशय सुंदर आणि मनमोहक असतात. 7 ते 8 किलो वजनाचे दागिने हे घालत असतात. त्याच्यामध्ये इथे बघा चित्रात आपल्याला दिसतं आहे. तर एवढ्या 7 ते 8 किलो वजनाचे चांदीचे दागिने ते सौभाग्य अलंकार म्हणून घालत असतात. यामध्ये घुंगरी, वाकडी, मुठिया, कानातल्या कण्या, बिंदीवाणी, तरोटी, भुंगार हार, रुपयाचा हार, कानफोटा, हातात हस्तिदंतापासून बनविलेल्या बांगड्या, चुडी, बेगड, कसोट्या, सोबतच फुल्या, विटी, पायात वाकडी, पातळी, नाचकी, बामट्या, नाकात मोठी फुली, तिला भुरिया म्हणतात. आणि जे 2 चांदीचे शिंग असतात त्याला सुंडो असं, घुंगरू असं म्हणत असतात. इथे दोघं बाजूंनी दिसत आहेत. हे त्यांचे अलंकार आहेत आणि ह्या अलंकार ह्या स्त्रिया घालतात. आजही आपण ग्रामीण भागात गेलो, तांड्या वस्तीवर गेलो तर आपल्याला ह्या महिला ह्या संपूर्ण नखशिखांत अलंकारांनी बुडलेल्या दिसतात. आता याच्यानंतर येते पूजा अर्चा आणि धार्मिकता. तर बंजारा समाज आजही सर्व देवी देवतांच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पूजा अर्चा करत असतो. जगदंबा मातेला ते खूप मानतात. त्याच प्रकारे जगदंबा मातेची सेवा करणारे संत सेवालाल हे शेवटचे संत बंजारा समाजात होऊन गेले. आपल्या महाराष्ट्रातील जसे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, तुकडोबा महाराज वगैरे असे संत होते, त्याच प्रकारे संत सेवालाल हे सुद्धा संत होऊन गेलेले आहेत. आणि यांनी आपल्या बंजारा समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगितला. यांनी समाजातील ज्या काही अंधश्रद्धा होत्या, जसे बकरा बळी देणे वगैरे किंवा भुताटकी करणे, नवस करणे, देवीची पूजा अर्चा करणे, ज्या अघोरी पद्धती करण्यात येत होत्या त्या सर्व बंद करण्याचा संत सेवालाल महाराजांनी खूप प्रकारे प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून संत सेवालाल हे आपले शेवटचे देवी भक्त हा समाज मानतो. आणि आजही कुठल्याही कामाची किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना संत सेवालाल महाराजांचं नाव घेण्यात येतं. आता गेल्या काही वर्षापासून आपण शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात 15 फेब्रुवारी हा दिवस संत सेवालाल महाराजांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येत असतो. त्याचनंतर बंजारा समाज जो आहे तो पूजा अर्चा आणि धार्मिकते संदर्भात तुळजा, मथुरा, शीतला, हिंगला, कंकाळी, दुर्गा आणि मर्यामा, बालाजी, सामतदादा आणि संत सेवालाल या सर्वांची ती आत्ताही पूजा करत असतात. त्यानंतर येतो बळी देणे. बंजारा समाजात बळी देण्याची प्रथा ही फार मोठ्या प्रमाणात होती, परंतु आता समाज जागृतीने ही प्रथा हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि बहुतांशी ती बंदच झालेली आहे. त्यानंतर येतं गोंधणे. बंजारा समाजातील स्त्री आणि पुरुषांना दोघांना देखील गोंधण्याची फार हौस होती. स्त्री पुरुष आपल्या
हातावर, पायावर आणि कपाळावर विविध प्रकारे गोंधून घेत आणि यामागे ही धार्मिक श्रद्धा आहे असं ते मानत होते. त्यानंतर बंजारा समाजाची एक अतिशय सुंदर अशी पद्धत असते, त्यालाच आपण मळेर पद्धत किंवा ढावलो असं म्हणतात. बंजारा समाजात ज्यावेळेस विवाह कार्यक्रम होत असतात त्यावेळेस मुलीला लग्नात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक माध्यम म्हणून ही पद्धत असते. तर ती ज्या वेळेस सासरी जात असते त्यावेळेस ती आपल्या भावना व्यक्त करून रडत असते आणि त्या रडताना ती जे गाण्याच्या स्वरूपात रडत असते त्यालाच धावलो किंवा मळेर पद्धत असे म्हणतात. जर नवीन नवरी आली किंवा कुठेही काही स्त्रिया एकत्र झाल्या, खूप दिवसानंतर भेटल्या, तरी सुद्धा त्या आपल्या डोक्यावर घुंगट घेऊन एकमेकांच्या गळ्यात हात टाकून सुखदुःखाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ढावलो पद्धतीने एकमेकांना सांगत असतात. हा ढावलो विषय अतिशय मोठा असून याचं एक स्वतंत्र संशोधन होऊ शकतं, एवढा मोठा तो विषय आहे. अशा प्रकारे आपण बंजारा समाजाबद्दल आपण जाणून घेतलं. त्यानंतर बंजारा समाजातील सण उत्सवाबद्दल आपण माहिती घेऊया. तर बंजारा समाजातील तीज तीज हा एक अतिशय महत्वाचा सण तेथे साजरा करण्यात येतो. श्रावण महिन्यात हा सण साजरा करण्यात येतो आणि कुमारिका ज्या मुली असतात त्यांच्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असतो. तर बंजारा समाज हा गायन आणि नृत्यप्रिय आहे, त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त श्रावण महिन्यात येणारे सण हे साजरे करत असतात. आपला प्रत्येक सण ते नृत्याद्वारे आणि गायनाद्वारे साजरा करत असतात. पावसाळ्यात जेव्हा तांड्यातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि आपल्या नायकाच्या घरी जाऊन ते नायकाकडे परवानगी मागण्यासाठी जातात की आम्हाला तीच साजरी करायची आहे, नायक म्हणून तुम्ही आम्हाला परवानगी द्या. आणि मग ज्यावेळेस ते नायकाच्या घरी जातात त्यावेळेस ते अशा प्रकारे गाणं म्हणत असतात. हमारो नायक आचो ए लाडा हू कन्हैया लाल, जाववा बेटीर आशीर्वाद लिओ रे लाडा, हमने न तीज पेराये. म्हणजेच हे नायका तू खूप चांगला आहेस आणि आम्हाला आता आपल्या ह्या श्रावण महिन्यात तीच पेरायची आहे आणि आम्हाला तू हे तीच पेरण्याची परमिशन दे, अशा प्रकारे ते त्यांची विनंती करत असतात. आणि ज्यावेळेस ते नायकाने त्यांना परमिशन दिली किंवा त्यांना परवानगी दिली, त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वजण ज्या मुली असतात, कुमारिका असतात, त्या आपल्या वारुळाकडील जी चांगली काळी माती असते ती माती आपल्या घरी आणतात. एका टोपलीत ती माती सोबतच गहू, त्या काळचे जे नवीन गहू आलेले असतात ते नवीन गहू आणि ती माती पेरली जाते आणि 10 दिवस ही जी काही माती असते ती त्या टोपलीत ठेवतात. रोज त्यांना पाणी टाकलं जातं आणि अशा प्रकारे ते तीज पेरतात. तीज पेरण्याच्या 10 दिवसांमध्ये ते रोज रात्री नाच गाण्याचा कार्यक्रम करत असतात आणि त्यालाच गणगौर असं सुद्धा संबोधले जाते. शेवटच्या 10व्या दिवशी ही जी तीज असते ती तोडली जाते. सर्वजण येऊन तीज तोडायचा कार्यक्रम करतात आणि त्या दिवशी पुरणाचं जेवण वगैरे असं छान गोडाचं जेवण ते करत असतात. अशा प्रकारे तीज हा कार्यक्रम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बंजारा समाजात साजरा केला जातो. त्यानंतर येते दिवाळी. दिवाळी ही आपल्या सर्वांसारखीच दिवाळी त्यांची साजरी केली जाते. फक्त दिवाळीच्या रात्री जी असते ती जी कोणत्या घरातली लहान मुलगी असेल, मोठी मुलगी असेल, कुमारिका कुठलीही जी मुलगी असेल, ती मुलगी आपल्या हातात एक दिवा घेऊन आणि सोबतच गुळाचा खडा घेऊन नायकाच्या घरी सर्वप्रथम जातात आणि नायकाकडे एक प्रकारे ते आशीर्वाद मागतात. आशीर्वाद मागतानाच्या 2 ओळी येथे मी तुम्हाला बोलून दाखवते. वर्षे दनेरी कोट दवाळी बापू तोन मेरिया, वर्षे दनेरी कोट दवाळी याडी तोन मेरिया. म्हणजे आपल्या आईसारख्या ज्या नायकीन बाई असतात त्यांच्याकडे सुद्धा ते मेऱ्या मागत असतात, म्हणजेच एक प्रकारे आशीर्वाद मागत असतात. आणि मग ते ज्या तांड्याचे नायक असतात आणि नायकीन असतात ते दोघांना, त्या मुलींना आशीर्वाद म्हणून काही रुपये जे असतात, नाणे असतात, ते त्या दिव्यामध्ये टाकतात आणि त्यांना एक प्रकारे आशीर्वाद देत असतात. अशा प्रकारे त्यांची दिवाळी ही साजरी होत असते. यानंतर सर्वात महत्वाचा सण येतो तो बंजारा समाजाचा होळी. होळी खेळावी ती बंजारांनी. जवळजवळ 1 महिन्या आधीपासून होळीची तयारी हे बंजारा लोक करत असतात. 1 महिना आधीपासून डफांच्या आवाजांनी ही होळी आपल्या तांड्यात येत असते आणि तांड्यात आल्यानंतर नाच गाण्यामधून ते 1 महिना होळी खेळत असतात. या संदर्भात सुद्धा एक छानशी अशी पौराणिक कथा आहे की धुंड्या नावाची एक राक्षसीन होती आणि या काळात ती तांड्यात येत असे आणि रात्रीमधून ती आपल्या
जे लहान मुलं कोणाच्या घरात जन्मलेले असतील तर ह्या मुलांना घेऊन जाऊन ती खात असे. अशा प्रकारची ती आख्यायिका आहे. आणि ही जी धुंड्या राक्षसीण आहे ती रात्रीमध्येच यायची आणि बरोबर होळीच्या काळातच ती येत असे. तर एकदा काय केलं की ह्या सर्व गावातल्या सर्व लोकांनी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला ह्या धुंड्या राक्षसींना मारायचंय. मग त्या रात्री त्यांनी रात्रभर जागून छान प्रकारे असा पहारा दिला त्या गावात. आणि त्यावेळेस ती जी धुंड्या राक्षसीन होती ती आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर सर्वांनी मिळून तिला ठार केलं आणि सकाळी सकाळी 4 वाजता तिचं दहन केलं. आणि ते दहन केल्यानंतर तेव्हापासून ही लोक मानायला लागले की ते जे राक्षसींचं दहन आहे म्हणजेच होळीचं ते दहन करतात. आणि त्यानंतर आजही ज्यावेळेस गावात तांड्यात होळी जी साजरी केली जाते ती याच्या काय म्हणतात सकाळी 4 वाजताच ती होळी जाळल्या जात असते. अशा प्रकारे ते होळी हा सण सुद्धा साजरा करत असतात. अशा प्रकारे आपण बंजारा समाजाची जी आहे ही अतिशय आगळी वेगळी संस्कृती आपण अभ्यासत आहोत. त्यानंतर येते बंजारा समाजाची साहित्य निर्मिती. बंजारा समाजाने आपली साहित्य निर्मिती कशा प्रकारे केलेली आहे. आता येथील स्त्रियांना गोर बंजारा तांड्यातील स्त्रियांना तांड्यात राहणाऱ्या ह्या स्त्रियांना अक्षर ज्ञानाची जरी ओळख नसली तरी त्यांना व्याकरण आणि साहित्यशास्त्राच्या कसोटीवर त्यांची जी काही संस्कृती आहे किंवा शास्त्रशुद्ध रचना आहे ती आजही टिकून आहे. फक्त त्यांना अक्षर ज्ञान माहिती नाहीये पण मौखिक पद्धतीने त्यांनी आपली जी संस्कृती आहे ती टिकवून ठेवलेली आहे. त्यांची जी बोलीभाषा आहे ती विविध अलंकारांनी नटलेली कितीतरी सौंदर्य स्थळे या बोलीमध्ये आपल्याला दिसून येतात. साहित्यात बोलीभाषा चालत नसली तरी मौखिक स्वरूपात आपल्याला ही गोरबोली ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळत असते. गोरबोलीतील जे काही उखाणे आहेत, साखी आहेत, म्हणी, सुविचार अशा वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला ह्या बोलींची साहित्य कला ही आपल्याला आढळून येते. याच्यामध्ये एक मी तुम्हाला दाखवलेले आहे उखाणे. एक उखाणं आहे, हात छेनी पग छेनी धरती पर खोच पडेनी आसो कोण. म्हणजे ज्याला हात नाही पाय नाही आणि तो धर्तीवर कुठेच भेटत नाही पण तो सर्वीकडे असता तर असं कोण. अशा प्रकारे ते विचारतात. तर याचं उत्तर आहे हवा. की हवा ही सर्वीकडे आहे पण ती कोणाला दिसते का नाही. म्हणूनच मग त्यांनी त्याच्यावर एक उखाणा केलेला आहे. त्यानंतर सुद्धा एक उखाणा आहे, एक झाडेन 12 फळी 12 फळी मा 30 बीजा आधी ढोळी आधी काळी. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एका झाडावर 12 फळे आहेत, त्यात 30 बिया आहेत आणि त्याच्यात अर्धे पांढरे आणि अर्धे काळे आहे. तर असं कोण. तर 12 फळे म्हणजे 12 महिने, 30 बिया म्हणजे 30 दिवस आणि अर्धे पांढरे म्हणजे शुक्ल पक्ष आणि अर्धे काळे म्हणजे कृष्ण पक्ष. त्यानंतर एक अजून छानसं उखाणं आहे, धान खायो धनीरो गीत गावो विरारो. म्हणजेच अन्न आपल्या धन्याचं खाणार म्हणजे आपल्या नवऱ्याचं अन्न खाणार आणि कौतुक आपण करत राहणार आपल्या भावाचं. अशावरून त्यांनी खूप छान छानसे असे उखाणे केलेले आहेत. काने पर पगडी काने पर पगडी आणि घर रान उघडी. म्हणजेच मराठीत याचा अर्थ आहे घरात नाही दाणा आणि मला पाटील म्हणा. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा त्यांनी आपली ही जी आहे साहित्य उखाण्यांच्या स्वरूपात जिवंत ठेवलेले आहेत. याच्यानंतर आपण बघूया ह्या साहित्यांवर माननीय श्रीयुत हरिभाऊ राठोड जे आपले माजी खासदार होते त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रकारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. मोहन नाईक वगैरे अशा बऱ्याच लोकांचे आपल्याला साहित्य बंजारा समाजात बघायला मिळतील. यानंतर आहे भाषेची व्याकरणिक वैशिष्ट्ये. आपल्या बंजारा भाषेच्या व्याकरणाची वैशिष्ट्ये आपण बघत आहोत. बंजारा बोलीचा उगम हा जरी राजस्थानातून असला, मॅडमने आता मगाशी सांगितलेलंच होते की राजस्थानातून हा उगम झालेला आहे, तरी भारतात ते आपल्या भाषेला गोर बोली किंवा गोर माटी म्हणूनच संबोधत असतात. ह्या गोर बोलीला लिपी नाही पण त्या प्रांतातील भाषेच्या लिपीत ते आपले लिखाण करत असतात. इतर भाषांशी जो हा आहे गोर बंजारा भाषेचा तो जो संबंध आहे तो आपण बघूया. ही भाषा ही भाषा मारवाडी सारखी असून यामध्ये हिंदी व गुजराती या शब्दांची भेसळ आहे. आणि हिंदी व गुजराती शब्दांची जरी भेसळ असेल तरी सुद्धा त्यांच्या बोलीमध्ये राजस्थानी प्रभाव आपल्याला
खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. बंजारा कुठेही असला तरी आपल्या जातभाईशी बोलताना तो आपल्या गोरबोलीतच बोलत असतो. आणि ही जी आहे गोर भाषा ही इंडो आर्यन भाषा गटातील भाषा आहे. गोर बंजारा हा समाज आपल्या मातृभूमीवर प्रेम करत असल्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही आहेत अनेक संस्कार ते आपल्या गीतातूनच व्यक्त करत असतात. ही जी बोली आहे महाराष्ट्रात ती देवनागरी लिपीतच बोलल्या जाते. हा समाज आपल्या मातृभूमीवर प्रेम करणारा आहे म्हणून तो जास्तीत जास्त आपल्या बोलीभाषेचा जो वापर आहे तो गीतातूनच जास्तीत जास्त करत असतो. म्हणूनच आपण सुरुवातीला बघितलं की मारो बोलीरो रूप जोड छेनी होणं जगे माई. इथे गीत म्हणजेच काय, गीत असतं आणि साखी म्हणजे गोष्ट असते. ही जी बोली आहे ती रानातील सुगंध दरवळणाऱ्या चिलाटीच्या रानटी फुलासारखी आहे. तिचे रूपच आगळे वेगळे आहे, तेवढे प्रभावात्मक आहे आणि तेवढेच जोरदार सुद्धा आहे. म्हणून ही मौखिक आहे. त्या गोर लिपीला लिपी जरी नसली तरी ती मौखिक परंपरेने व गीतांच्या माध्यमातून आजही आपली संस्कृती यांनी जपलेली आहे. परंतु आता बरेच शहरीकरण होत असल्यामुळे किंवा बरेच गावातील जी लोक आहेत ती शहरात वास्तव्य करायला जात असल्यामुळे कुठेतरी या गोरबोलीतील जी गाणी आहेत किंवा ही जी काही संस्कृती आहे ही कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आणि यासाठी सुद्धा बरेच समाजसुधारक वगैरे आहेत की जे प्रयत्न करता आहेत की आपली जी गोरबोली आहे त्याची जी संस्कृती आहे ही टिकवून ठेवण्यासाठी किंवा ही जी गोरबोलीमधील गाणी आहेत, उखाणे आहेत, म्हणी आहेत ते कुठेतरी आपल्याला सांभाळून ठेवता येईल का याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न होत आहेत. सुरुवातीच्या काळात राजा नल, गोपीचंद, राजा भोज यासारखे राजे महाराजे जे होते किंवा सती चांगुणा, किल्ल्याबाई किंवा कालिदास यांनीही गोर बंजाराच्या तांड्याला नसाबाला उपस्थिती दिल्याचे पुरावे सुद्धा काही साहित्यांमध्ये आजही आपल्याला आढळून येत असतात. यावरून गोर बंजारा संस्कृती ही अतिशय पुरातन कालिदासांच्या काळातील ही आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येते. आता ह्या गोरबोलीमधील व्याकरण आपण बघणार आहोत. तर काही जे पुर्लिंग शब्द असतात त्यांचा स्त्रीलिंगी म्हणून सुद्धा गोरबोलीमध्ये वापर करून येतो. जसं आपण मराठीमध्ये बोलतो नळ आले का, आपण एक साधं सांगतो की नळ आले का, पण बंजारा बोलीमध्ये बोलताना हे बोलण्यात येतं की नळ आवगी काही. म्हणजे इथे आवगी काही हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे पण तो येथे पुल्लिंगी म्हणून वापरण्यात आलेला आहे. त्याच प्रकारे गोरबोलीत सर्वनामे व त्याचे विशेषण हे लिंगभेदानुसार सुद्धा बदलत नाही. आता इथे 2 उदाहरण दिलेले आहेत. ई मार भाईचं, ई मार भोजाईचं. याच्यामध्ये हे जे 2 आहेत ई मार भाईचं आणि ई मार भोजाईचं, तर इथे हा माझा भाऊ आहे आणि ही माझी वहिनी आहे हे म्हणत असताना आपण काय म्हणतो की हा माझा भाऊ आहे आणि आपण ही माझी वहिनी आहे. सर्वनामांमध्ये आपण बदल करतो पण बंजारा बोलीमध्ये अशा वेळेस सर्वनामांमध्ये कुठलाही बदल होत नाही. ई मार भाईचं आणि ईच मार भोजाईचं अशा प्रकारे ही बोलण्यात येत असते. काही ठिकाणी ही गोरबोली जी आहे ती एकेरी शब्दात बोलतात. उदाहरणार्थ ए बा तू कना आयो, ए या तू कना आई. आपण आपल्या बाबांना बोलत असताना, आपल्या वडिलांशी आपण बोलत असताना आपण म्हणतो की बाबा तुम्ही कधी आलात किंवा आई तुम्ही कधी आलात किंवा आई तू कधी आली. आईला आपण एखादी वेळेस एकेरी बोलतो पण बाबांना आपण औपचारिकता देत असतो की बाबा तुम्ही कधी आलात. पण बंजारा बोलीमध्ये बोलत असताना ए बा तू कना आयो, ए या तू कना आई अशा प्रकारे बोललं जातं. त्याचबरोबर गोर बोलीमध्ये काही ठिकाणी स्त्रियांचा उल्लेख हा पुल्लिंगी म्हणून सुद्धा वापरण्यात येतो. जसं बाई मनक्यान माई आय दो. म्हणजे आपण म्हणतो की स्त्रियांना सर्वांना आत येऊ द्या, तर येथे म्हणताना असं म्हटलं जातं की बाई मनक्यान माई आय दो. म्हणजेच जे काही बाया आतमध्ये बाहेर बसलेल्या आहेत त्या सर्वांना आतमध्ये येऊ द्या. तर येथे पुरुष हा शब्दभेद अभिप्रेत नसून येथे स्त्रियांना संबोधले जाते. बरेच शब्द जे आहेत ते इतर भाषिक शब्दांपेक्षा बंजारा भाषेचे हे वेगळे आहेत. त्यात ते आपण कुठेही गेलो, कुठल्याही ठिकाणी गेलो तरी ते आपले स्वतंत्र प्रतिमा किंवा आपले एक स्वतंत्र वेगळे पण त्या शब्दांनी येथे जपलेलं आहे. तर असे कोणकोणते शब्द आहेत बरं ते आपण बघूया.
येथे दिलेलं आहे खड, याडी, कोकडी, बा, वेचडू, नवलेरी, मारोणी, चित्रो. खड म्हणजेच गवत, याडी म्हणजे आई, कोकडी म्हणजे एक फळ असतं ते, बा म्हणजे इथे बाबांना उल्लेख केलेला आहे, वेचडू म्हणजे नवरदेव, नवलेरी म्हणजे नवरी, मारोणी म्हणजे चित्रो म्हणजे कपड्याचा एक तुकडा, फेट्या म्हणजेच घागरा जो असतो बाईचा तो, इतवार म्हणजेच रविवार, सुटी म्हणजे आपल्या जे पोटाची बेंबी किंवा नाभी असते त्याला इथे सुटी म्हणतात, खोडी म्हणजे तिखट आपण तिखट म्हणतो त्यावेळेस खोडी म्हणतात, बाटी म्हणजे भाकरी, रातडो म्हणजे लाल कलर, छेंडी म्हणजे सावली, छणा म्हणजे जी काही ग्रामीण भागामध्ये शेणापासून गौरी वगैरे आपण करतो त्याला इथे छणा म्हणतात, आणि कतमाळो माझा एवढा परिवार आहे किंवा माझे एवढे रिलेटिव्ह आहेत त्याला तेथे कतमाळो सुद्धा म्हटल्या जाते. हे अस्सल गोरमाटी जे शब्द आहेत ते आपल्याला कुठेच भेटणार नाही, जे गुजरातीमध्ये नाही भेटणार, मारवाडीमध्ये नाही भेटणार किंवा हिंदी शब्दांमध्ये पण नाही भेटणार. हे असे बरेचसे शब्द जे आहेत ते गोर बोलीमध्ये त्यांनी त्यांचं एक वेगळेपण जपून ठेवलेलं आहे. काही ठिकाणी गोर बोलींची ही स्वतंत्र वाक्यरचना असते. म केन आवगो म्हणजेच मी सांगून आलो. नंतर कागला माते बेडगो, कागला माते बेडगो म्हणजे इथे कावळा जो आहे तो डोक्यावर बसलेला आहे. अशा प्रकारे ते आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल आणि आपण शॉर्ट मध्ये सांगतो त्यावेळेस ते म्हणतात की काही कागला माते बेडगोचं कार, म्हणजे काय एवढी घाई झालेली आहे असं. त्याच्यानंतर एक आहे घाईम घाई वायाम सगाई, म्हणजे इतकी घाई का झालेली आहे की एवढ्या घाईत तू लग्न करायला चाललेला आहे आपण असं म्हणत असतो. तर त्या प्रकारे सुद्धा घाईम घाई वायाम सगाई असे वेगवेगळे वाक्प्रचार ह्या बोलीत असतात. काही वाक्य जे आहेत बंजारा बोलीचे ते आपल्या शैलीत छान वाटतात, म्हणजे त्या शैलींना आपण दुसरी शैली लावू शकत नाही. जसं की उदाहरणार्थ बुर्द, ढाक द, नंतर सू, कुकडी बुर्द, बाटी ओल्डी हेट, बुरन मेल छांडी छू. हे जे काही 3 शब्द आहेत येथे बुर्द, ढाक द, नंतर ओनर सू म्हणजे त्यांच्यासाठी, सू म्हणजे सांगेल, आणि बाटी जे ओल्डी हेट बुरन मेल छांडी छू किंवा लगवान ढाकन मेल. तर ह्या शब्दांचे जर आपण अर्थ बघितले, बुर्द म्हणजे झाकून ठेवा, ढाकद म्हणजे पण झाकून ठेवा, त्यानंतर बाटी ओल्डी हेट मेल छांडीचू म्हणजे जी काही भाकरी आहे ती मी टोपली खालती सांभाळून ठेवलेली आहे, लगवान ढाकन मेलीचू म्हणजे जी काही भाजी बनवलेली आहे ती झाकून ठेवलेली आहे. तर इथे बुर्द, ढाकद ह्या शब्दांना मराठीत आपण काय म्हणतो, झाकणे. तर असे जे पर्यायी शब्द आहेत ते पर्यायी झाकण आणि इथे बुर्द ह्या शब्दांचा कुठेही समन्वय आपल्याला लावता येणार नाही. जसं आपण हिंदी शब्दांमध्ये बघितलं किंवा गुजराती किंवा मारवाडी शब्दांमध्ये सुद्धा हे पर्यायी शब्द यांना भेटत नाही. म्हणून यांची जी आहे ती जी आहे शैली ही एक स्वतंत्र शैली अशी आहे. त्याचबरोबर काही शब्द पण ते वापरतात, तर काही शब्दांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ढिलोढस चालरो, इथे ढिलोढस चालरो म्हणजेच काय की किती हळूहळू तू चालतोय, तुझ्याने काहीच कामं होणार नाही, ढिलोढस चालरोची. किंवा आवडा जीव आणि आत्रा मोठी मोठी वात करीची, म्हणजे तुझा जीव केवढाचा आणि तू केवढ्या मोठमोठ्या गोष्टी करतोय. अशा प्रकारे यांची स्वतंत्र शैलीमध्ये हे बोलले जातात काही वाक्य. आपण येथे उदाहरणादाखल एक एक 2-2 वाक्यच मी घेत आहे. त्यानंतर काही शब्द हे स्वतंत्र आहेत. स्वर, संधी, व्यंजन, समास, शब्द, धातू, प्रकृती आणि प्रत्यय यानुसार जे आहे व्याकरणाचे प्रमुख लक्षणं ही जी आहेत ती सर्व आपल्याला गोर बोलीमध्ये दिसून येत असतात. येथे विखर हा एक शब्द आहे. काही विखर नाको तू, किंवा तू हे काय पसरवून ठेवलेलं आहे. तर येथे हा विखर जो शब्द आहे, विखर म्हणजेच पसरविणे, याचा आशय गर्भ जर आपण लक्षात घेतला तर विखर हा मूळ धातू आहे आणि त्यापासून हा पूर्ण शब्द तयार होतो. काही विखर नाको तू म्हणजेच येथे विखर हा काय आहे, मूळ धातू आहे. त्याच प्रकारे गोर बोलीला
गोरबोलीचं एक स्वतंत्र असं भाषा विज्ञान सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. जे आता एक कोरोनाच्या काळातलंच एक वाक्य आहे, ते मी इथे तयार केलेलं आहे. इथे दिलेलं आहे बघा, ढंगेरो न वंगेरो देख भ्या अन अंगच कोरोना रात्रा काळ चालरोच भंगरोच न तू लाईस आजी कायम काय धोंडोमिना. तर अशा प्रकारे येथे सांगितलेलं आहे की आधीच एवढा कोरोनाचा भयंकर काळ चालू आहे आणि ह्या काळात जर तू बाहेर गेलास किंवा कुठे बाहेर गेलास, काम करायला गेलास, तर तू काय करशील की बाबा ह्या काळात अजून तू एक मोठं काळ घरात घेऊन येशील. अशा प्रकारे जी आहे ही गोरबोली आपली एक स्वतंत्र विज्ञान, स्वतंत्र व्याकरण आणि स्वतंत्र एक वेगळी संस्कृती, एक वेगळं पण ही आपल्या भाषेमध्ये ही जपत असते. अशा प्रकारचे विविध भाषा आहे, म्हणजे विविध शब्द आहेत, वाक्य आहेत किंवा विविध म्हणी आहेत, उखाणे आहेत, ते सुद्धा आपल्याला गोरबोलीची एक स्वतंत्रता दाखवण्यास मदत करतात. तर अशा प्रकारे आपण गोरबोलीचं व्याकरण बघितलेलं आहे. आता आपण ह्या गोरबंजारा समाज संस्कृतीबद्दल भरपूर पुढारी, भरपूर समाज सुधारक आज पुढे येत आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल, वसंतराव नाईक, आपले दिवंगत आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी तर गोरबंजारा समाजाला नंतरच्या काळात खूप पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या 2 पंचवार्षिक ते मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळेस हा जो बंजारा समाज होता, हा जो अतिशय हलाखीच्या परिस्थितीत होता, तर त्या समाजाला त्यांनी खूप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बरेचसे असे समाज सुधारक येऊन गेलेत की त्यांनी सुद्धा ही जी गोरबंजारा संस्कृती आहे ती पुढे नेण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तर गोरबंजारा समाजातील काही सुशिक्षित लोक यांनी पुढे येऊन आज संस्कृती आणि ह्या ज्या काही गोर साहित्य आहे याचं संवर्धन करणं ही आज काळाची गरज झालेली आहे. आता आपण बघितले की आधीचे जे 6 भाषांबद्दल आपण जाणून घेतलेलं, तर त्या भाषा तरी कुठेतरी आज टिकून आहेत किंवा समाजात वावरताना दिसतात. पण बंजारा ही जी गोरबोली आहे किंवा बंजारा हा जो समाज आहे, हा आजही आपल्या संपूर्ण भारतात 5 कोटीपेक्षाही जास्त प्रमाणात आज आहे. आणि यांनी ही आपली संस्कृती जपणं आणि ह्या साहित्याची परंपरा जपून ठेवणं, ह्या गोरबोलीला कुठेतरी महत्वाचं स्थान देणं, या संदर्भात खूप जण आता काम करत आहेत आणि उत्तरोत्तर ते कामात आपण पुढे जाणारच आहोत आणि आपली ही जी काही बंजारा संस्कृती आहे ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम गोरबंजारातील काही सुशिक्षित लोकांनी येऊन त्यांचं एक नाटक सुरू केलेलं, मुंबईत ते नाटक झालेलं होतं. प्राध्यापक माननीय C.K. पवार सरांनी हे नाटक तयार केलेलं होतं. एक नवलेरी वेचडू म्हणून हे नाटक होतं, ते खूप गाजलं. त्यानंतर गोरबंजारामधून काही फिल्म सुद्धा तयार झालेल्या आहेत. त्यात लाल भुतडी, भेनेर माया, नायक तूच शिल्पकार, महानायक आणि आत्ताच काही वर्षांपूर्वी गाजलेली संत सेवालाल जे महाराज होते, त्या संत सेवालाल महाराजांनी तयार केलेला, तो संत सेवालाल महाराजांच्या जीवनावर तयार केलेला असा बॉलिवूड चित्रपट प्राध्यापक C.K. पवार यांनी संत सेवालाल हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता. आणि आपल्या संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा ह्या चित्रपटाने खूप चांगल्या प्रमाणात गोरबंजारा संस्कृती ही संपूर्ण जगापुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे बंजारा संस्कृती ही आपण बघितली. ह्या गोरबंजारा संस्कृतीवर आधारितच मी गेल्या 3 ते 4 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेतल्या मुंब्रा कळवा परिसरात काम करत असताना मी ज्या शाळांमध्ये ऍज अ विषय तज्ज्ञ एक गुणवत्तेचं काम करण्यासाठी जात होती, त्यावेळेस येथे कर्नाटक किंवा गुलबर्गा ह्या सीमावर्ती भागातून बरेचसे बंजारा विद्यार्थी, जवळ 70 ते 80% आमच्या ठाणे महानगरपालिकेतील शाळांमधील 70 ते 80% विद्यार्थी हे बंजारा समाजाचे होते. आणि त्या समाजासाठी काय करता येईल म्हणून मग मी गोरबंजारावर आधारितच माझे जे मॅडमने सुरुवातीला सांगितलं की नवोपक्रम मी सादर केलेले होते. तेथील शिक्षकांना मी बंजारा भाषेतून विद्यार्थ्यांना बंजारा भाषेतून प्रमाण भाषेत आणण्यासाठी शिक्षकांना गोरबंजारा भाषा शिकणं हे किती गरजेचं आहे, किमान त्यांना व्यावहारिक शब्द तरी यावे, अशासाठी आम्ही प्रयत्न केलेला होता. आणि नक्कीच 2-3 वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर तो जो नवोपक्रम होता हा संपूर्ण महाराष्ट्रभर आज फिरत आहे. आणि त्यावरच आधारित मी एक पुस्तक तयार केलेलं होतं, रंगू बंजारा भाषे संगे. यामध्ये बंजारा, मराठी आणि हिंदी
अशा प्रकारचे 500च्या वर शब्दांचा शब्दकोश तयार केलेला आहे. काही बंजारा वर्णमाला आहेत, शब्दकोश आहे, त्यानंतर संवाद आणि बालगीतांचा अनुवाद सुद्धा बंजारामध्ये केलेला आहे. जर तुम्हाला गोर बंजारा संदर्भातील ते गाणी ऐकायची असतील, बालगीतांचा अनुवाद ऐकायचा असेल, तर वनिता वंजारी युट्यूब चॅनलला जर आपण भेट दिली तर तेथे सुद्धा तुम्हाला ही गाणी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद मला येथे बोलण्याची संधी दिली. जर मॅडम आपली इच्छा असेल तर थोडंसं 1-2 गाणी मी बंजारा मधली इथे व्हिडिओ दाखवू इच्छिते. हो नक्की मॅडम, काहीच हरकत नाही. ओके, थँक्यू मॅम. आवडतील आम्हाला. आवाज येतोय मला मॅम? वाटतं नाही, मला वाटतं मोबाईल वरनं कनेक्ट केल्यामुळे आवाज येत नाही का त्याचा? एक मिनिट मी ऍडजस्ट करते. अभिजित, हा, ते जेव्हा शेअर करतो तेव्हा त्याचा ऑडिओ पण शेअर करायला हवा. ऑडिओ मॅडम. नाही मॅडम. ऑडिओ येत नाही मॅडम. तुम्ही मोबाईलवरून शेअर करताय ना? हा, एक काम करा. मोबाईल. एक काम करा, शेअर एकदा बंद करा आणि पुन्हा जेव्हा हा. तुम्ही शेअर कराल त्यावेळेला त्याच्यामध्ये एक ऑप्शन येतो की शेअर डिव्हाइस ऑडिओ म्हणून. ओके. मोबाईल वरनं जरा तो एकदा प्रयत्न करून बघू. हम्म. सत्तावन्न आहेत आता ह्याच्यात, 57 आहेत बाहेर. नाही येणार अभिजित. नाही मॅडम, तुम्ही मोबाईलवरून करता ना बहुतेक, त्यामुळे येत नाही. हा, कारण मोबाईल वरनं नाही येत. काय करतात तुम्ही आपल्या गटात लिंक द्या ना याची. ओके, चालेल. मी आपल्या गटात काही व्हिडिओ जे आहेत ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नंतर. धन्यवाद. गोरबंजारा संस्कृती आणि बोलीबद्दल मला अतिशय छानपणे इथे तुम्ही सर्वांनी मिळून बोलण्याची संधी दिली. त्यानिमित्ताने आमच्या गोरबोलीचा परिचय भरपूर जणांना कळलेला असेल. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम. अभिजित, एक मिनिट वैशाली. हा, अभिजित, त्यांच्या ज्या लिंक आहे युट्यूबच्या, त्यानंतर आपल्या फेसबुकच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दे ना. चालेल. हा, आणि आपल्या युट्यूबच्या पण याच्यामध्ये टाकून दे, म्हणजे ते मिळेल. हो नक्की. धन्यवाद वैशाली. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर विस्तृत असं बंजारा बोलीविषयीचं विवेचन आपण सादर केलं. बंजारा या शब्दाची नेमकी व्युत्पत्ती काय आहे, त्याचं वेगळेपण काय आहे, बंजारा भाषेतल्या वैशिष्ट्य म्हणी कुठल्या, त्यातले उखाणे कोणते, या भाषेची व्याकरणिक वैशिष्ट्य काय, या सगळ्याचा मॅडमने आपल्या सादरीकरणातून समग्र आढावा घेतलाच. पण याबरोबरच बंजारा लोकसंस्कृती नेमकी कशी असते, त्याची वेशभूषा कशी आहे, कोणकोणते वेगवेगळे सण आणि उत्सव या संस्कृतीमध्ये साजरे केले जातात, बंजारा स्त्रिया कोणत्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने वापरतात, हे सगळं मॅडमने चित्रांसहित स्पष्ट केलं. आणि त्यामुळे मॅडमचं व्याख्यान ऐकणं हे मनोरंजक तर झालंच, शिवाय ते अतिशय माहितीपूर्ण सुद्धा होतं. स्त्रियांना दागिन्यांचा सोस असतो हे माहिती होतं, पण 7 ते 8 किलो वजनाचे दागिने या बंजारा स्त्रिया आपल्या अंगावरती घालत असतात हे ऐकल्यानंतर मजा सुद्धा वाटली. आणि ते सगळे दागिने बघितल्यानंतर मन हरखून गेलं. काही प्रश्न आहेत का मॅडमना विचारायचे?
मला विचारायचं आहे, विचारू? हा विचारा ना. नमस्कार मॅडम, फार छान माहिती दिली. माझं नाव निवेदिता. माझं 2-3 रिलेटेड प्रश्न आहेत. एक तर जे अर्बनायझेशनमुळे बदल होत आहेत बाकीच्या सगळ्या समाजांमध्ये, त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या समाजात पण असेल, तर त्याचं जे पहिले भ्रमंती चालायची, त्यांनी आता काही सेटल होण्यामध्ये फरक जाणवतोय का? तर त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आपण म्हणू की लोक स्थिर स्थावर होत आहेत आणि बंजारा राहणं म्हणजे भटकणं कमी झालंय, हे एक. आणि दुसरं जी तुम्ही म्हणाले, अगदी खूप छान मुद्दा सांगितला की पूर्ण भारतभर एकच बोली आहे. तर पुन्हा त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहे की इतका जो इंग्रजी, हिंदी आणि इतर यांचा जो मारा असतो, त्याच्यामध्ये ती बोली आजच्या पिढीत किती टिकून आहे? छानच मॅडम, दोघेही प्रश्न तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण विचारलेले आहेत. सुरुवातीचा जो तुमचा प्रश्न आहे की इतर समाजात किंवा इतर संस्कृतीमध्ये जरी आपली ज्याप्रमाणे शहरीकरण वाढत चाललेलं आहे, त्याच प्रकारे बंजारा समाजात सुद्धा आजही तेवढ्याच प्रकारात शहरीकरणाकडे ओढा दिसतो आहे. पण हा फक्त काही टक्केच आहे. मी तर म्हणेल की 10% म्हणजे 100% जे बंजारा वस्ती असेल त्यातील फक्त 10% जे आहेत ते शहरीकरणाकडे आलेले आहेत किंवा सुशिक्षित झालेले आहेत. आणि जेवढा हा सुशिक्षित समाज पुढे जातोय, जसा मुंबईकडे येऊन राहणारा किंवा शहराच्या ठिकाणी येऊन राहणारा हा समाज येथे आल्यानंतर बहुतांशी ठिकाणी आपले जे आहेत आई वडील आपल्या मुलांनाच बंजारा भाषेत बोलत नाहीत. म्हणजे ते घरात बोलत असताना मराठी भाषेचा, म्हणजे आता मी इथे महाराष्ट्रात आहे, मुंबईत राहते म्हणून कल्याणमध्ये मी मराठीतच बोलत असेल माझ्या मुलांशी, तर माझ्या मुलांना माझी जी बंजारा भाषा आहे ती समजणारच नाही आहे किंवा बंजारा बोली इथे कुठेतरी लोप पावणार आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की भरकटणं, तर हे खूप पूर्वी होतं की त्या काळी बंजारा समाज हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा जात होता आणि भ्रमंती तो करत होता. पण आज असं कुठेच दिसणार नाही. आज ते आपल्या स्वतंत्र तांड्यात वस्ती करून ते राहायला लागलेले आहेत आणि त्या वस्तीद्वारेच ते जीवन जगत असतात. परंतु याच्यात एक मुद्दा हा सांगता येऊ शकतो की आजही अतिशय ग्रामीण भागातील जी तांडा वस्ती आहे त्यामधील जो माझा जो मेन समाज आहे बंजारा, यातील बरीचशी लोक जी आहेत ती आज ऊसतोडीच्या कामासाठी ज्यावेळेस ती बाहेर जात असतात, तर तीही एक प्रकारची त्यांची भ्रमंतीच आहे. ऊसतोडीसाठी ते 6 महिने गावापासून फार लांब असं राहत असतात. म्हणजे एक प्रकारे ते बाहेर भ्रमंतीच करणं झालं आणि 6 महिन्यानंतर ऊसतोडीचं काम त्यांचं पूर्ण झालं की ते परत आपल्या तांड्यात येतात. मग तिथे 6 महिने राहतात आणि परत ते राहतात. पण काही बंजारा लोक जे आहेत त्या सुशिक्षित झालेले आहेत. काहींनी शेती घेतलेली आहे, शेतीचा व्यवसाय सुद्धा ते करता आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तर आपण बघतोय की चांगल्या चांगल्या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर सारखे सुद्धा मुलं मुली सुद्धा शिकत आहेत. आणि दुसरा प्रश्न काय विचारला होता मॅडम तुम्ही? जी तुम्ही सांगितलं की पूर्ण भारतभर एकच बोली बोलल्या जाते आणि अर्बनायझेशनमुळे आणि हिंदी इंग्रजीच्या प्रभावामुळे जसं बाकीच्या भाषांमध्ये नव्या पिढीला आपलीच मातृभाषा कमी येते, तर तसं तो बंजारा बोलीमध्ये काय अनुभव आहे? बंजारा बोलीमध्ये पण मी आता या आधीच सांगितलं त्याचं उत्तर की जे शहरीकरणासाठी किंवा जे नोकरीसाठी वगैरे शहरात आलेली लोक आहेत त्यांनी, म्हणजे बहुतांशी लोक जर आमच्याकडे तर पद्धतच आहे की बाबा आपण कुठेही गेलो बाहेर तुम्ही मराठीतच बोला, पण आपल्या घरातील सर्व आपल्या मुलांची वगैरे तुम्ही बंजारा भाषेतच संवाद साधा, गोरबोलीतच बोला. तर ती जर आपण आपल्या मुलांपर्यंत नेली तर नक्कीच ती टिकून राहते. पण तुम्ही जे म्हणता आहेत त्याला तथ्य पण आहे. काही समाज जो आहे, काही जो स्वतःला खूप पुढारलेला समजतो की मी फार सुशिक्षित झालेलो आहे, अशी काही लोक जे आहेत ती आजही बंजारा बोली बोलणं त्यांना एक कमीपणाचं वाटतं किंवा ते शिकत सुद्धा नाही किंवा म्हणजे त्या ठिकाणी ती लोप पावत चाललेली आहे. आणि खरोखर ही बंजारा भाषा जी आहे ही संस्कृती ही जी मौखिक स्वरूपातली होती, मी तुम्हाला फार म्हणजे 1 तासाच्या याच्यात खूपच छोटी माहिती सांगितली. याच्यातला जो मळेर पद्धत हा पण वेगळा विषय, ढावलो हा वेगळा विषय आहे, विवाह पद्धती यांची, हा एक एक विषय जर घेतला तर एवढा ब्रॉड आहे की आपल्याला सांगण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर PhD चे संशोधन आता हल्ली करायला लागलेले आहेत. एवढी ही संस्कृती महान आहे. पण कुठेतरी याला साहित्य स्वरूपात लिहिणं किंवा लिहून ठेवणं हे फार गरजेचं झालेलं आहे. आता काही जण सुरुवात करत आहेत, बघू पुढे काय होतंय ते.
धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? बऱ्याच प्रतिक्रिया दिसत होत्या येत असलेल्या, की खूप छान सादरीकरण होत आहे, अप्रतिम सादरीकरण, मॅडमने खूप छान माहिती दिली, असे सगळ्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये येत होत्या. वृषालीताई, तुम्हाला काही बोलायचंय का? मॅडमने छान 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 माहिती दिली. हा, छान छान. वृषालीताई, तुम्ही काही हा, हा. बोलताय का? हा, ताई रामराम. आपण सोलापूरला भेटलो होतो. हा, नमस्कार हा, मॅडम. प्रभाती. बरोबर त्या बरोबर. प्रभाती रामराम हे 2 शब्द तुमच्या भाषेमध्ये इतके सुंदर 2 शब्द मूळ आहेत. प्रभाती काय असं काय आहे? प्रभाती हा. त्याबद्दल सांगा जरा. ते प्रभाती ते हे असे काही शब्द जे आहेत मूळ ते कसे छान तुमच्या हा. भाषेमध्ये आहेत. आपण त्यावर बोललो होतो. ओके 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 मॅडम. बरोबर, मला आत्ता आठवलं आपण भेटलेलो सोलापूरला. धन्यवाद मॅम. प्रभाती म्हणजे आपण सकाळी सकाळी जी असते, आता बाकीकडे गुड मॉर्निंग, नमस्कार. आवाज येत नाही मॅडम, ऑडिओ बंद झालाय. सॉरी. आपल्या आताच्या व्हॉट्सअपच्या संस्कृतीमध्ये गुड मॉर्निंग, राम राम किंवा ह्या काही गोष्टी असतात. गुड मॉर्निंग नंतर परत शुभ प्रभात वगैरे, हे जे शुभेच्छा संदेश आपण देत असतो, त्याचाच एक प्रकार म्हणजे प्रभाती म्हणजे सकाळची वेळ. सकाळी सकाळी उठल्यानंतर किंवा कोणीही 2 व्यक्ती एकमेकांना भेटल्यानंतर ते रामराम हे घालत असतात. आणि म्हणजे रामराम केलं म्हणजे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखताय आणि बोलायची आपली सुरुवात होत असते. आपण जसं नमस्कार करत असतो त्याप्रमाणे ते रामराम करत असतात. आणि तुम्ही ते पुस्तक मला भेट दिलेलं आहे, ते वाचते मी. हो हो, थँक्यू मॅम. म्हणजे असं बर, आहेत का कोणाचे काही प्रश्न अजून? प्रश्न आहेत का? आम्ही असं म्हटलं की खूप साऱ्या प्रतिक्रिया होत्या. एक प्रतिक्रिया मी अशी वाचली, बहुतेक कुठल्या तरी तरुण मुलीने ती लिहिलेली असणार, कोमल असं तिचं नाव होतं, आणि तिनं असं म्हटलं की मॅडम आपल्याला जी माहिती देत आहेत, आम्ही आजची जी तरुण पिढी आहे ती भाषेपासून थोडेसे दुरावलेले आहोत, पण मॅडम आम्हाला बंजारा भाषेविषयीची जी माहिती देत आहेत त्यामुळे आमच्याच भाषेविषयीचं मार्गदर्शन आम्हाला खूप विस्तृतपणाने मिळतं आहे. मला ही प्रतिक्रिया फार भावली, कारण ही फार महत्वाची प्रतिक्रिया आहे. असं मला वाटतं की तरुण पिढी सुद्धा त्यांच्या भाषेशी या जर उपक्रमामार्फत जोडली जात असेल तर हे खरंच खूप महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल. तर मघाशी मॅडमने सांगितलं तसं की आणखी ज्या काही मराठीच्या बोलीभाषा आहेत, प्रमुख बोलीभाषा, त्या वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यातून आपल्याला वाचायला मिळत असतात किंवा कुठेतरी सोशल माध्यमांद्वारे आपल्या कानावरती पडत असतात. आपल्याला त्या भाषांचा थोडा तरी परिचय असतो, जरी त्या बोली असल्या आणि आपली बोलीभाषा नसली तरी सुद्धा. पण बंजारा बोली ही पूर्णपणे वेगळी आहे. त्याचा आपल्याला खरं तर काहीच परिचय नाही, कधीही ती ऐकलेली नाही. आणि आज मॅडमने त्याची इतकी विस्तृत आपल्याला ओळख करून दिली. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे त्या भाषेतल्या काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी किंवा आपल्या संस्कृतीतल्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी म्हणून मॅडमने आपल्याला काही आख्यायिका सुद्धा सांगितल्या, ज्या खरंच अतिशय रंजक होत्या. खूप मजा आली मॅडम आपलं व्याख्यान ऐकताना. आपण इथे आलात आणि आपल्या बंजारा बोलीविषयीचं जे मार्गदर्शन आम्हाला केलं, जो बंजारा बोलीचा परिचय करून दिलात, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. मॅडम, एक प्रश्न होता माझा मॅडमला. हा, बोला. मॅडम, हा, बोला. आपण भाषा समजा जर ठिकाण त्याच्यावर सर्व आपले समाजे सर्व काही प्रयत्न करावं लागेल. छान असं कोण तर आपलं नाव काय? माझं नाव मॅडम विजेश दिगंबर आडे. आडे सर. हा, मस्त. सरांनी अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे की आपली बंजारा भाषा ही टिकवून ठेवण्यासाठी किंवा संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. मला तर वाटते की सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून करायला हवी. कारण आपण लोकांना सांगतो त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा तो बोट जात असतो. तर आपण आपल्याला जर ही सुरुवात करायची असेल तर आतापासून ज्याही वेळेस तुम्ही गावी जातात किंवा आपण आपल्या लग्न समारंभाला वगैरे आपण गावाकडे जात असतो किंवा आपल्या आजींच्या वगैरे आपण गोष्टी ऐकत असतो.
आणि त्या आजही गोर बंजारामध्ये ज्या गोष्टी सांगतात त्याला शिकवाडी असं म्हणत असतात. तर ह्या गोष्टी मी तर माझ्या आजोबांच्या काळात ऐकलेल्या आहेत. माझे बाबा होते, ते जर रात्री बोलायला सुरुवात करायचे तर पहाटेची 5, 6, 7 वाजून जायचे, तोपर्यंत त्यांची ती गोष्ट संपत नव्हती. एवढा मतितार्थ त्या गोष्टीत असायचा आणि एवढं त्यांच्याकडे ज्ञान असायचं. मला खूप वाईट वाटतं, कारण त्या काळात मोबाईल सारखं साधन नव्हतं. मला त्यावेळेस पासून पण फार हौस होती की मी लिहत असायची. आज मला वाटतं की माझे बाबा आज जर असते ना तर मी त्यांचं ते संपूर्ण रेकॉर्ड करून ठेवलं असतं आणि ते कुठेतरी प्रसारित केलं असतं. तर आजही आपल्याला संधी आहे, आपण जर आतापासून आपले हे जे गोर बंजारा बोलीतील जी काही गाणी आहेत, गोष्टी आहेत, तर ती बंजारा स्वरूपातच लिहून ठेवून त्याला कुठेतरी प्रकाशित करायला सुरुवात जर केली, याचा संग्रह करायला सुरुवात केली, तर नक्कीच आपली ही जी बंजारा संस्कृती आहे ती टिकून राहणार आहे. आणि आपण सुरुवात तर केलेली आहे, सुरुवात करूया, मी तर केलेली आहे. आपण सर्व मिळून जर सुरुवात केली तर नक्कीच ही बंजारा संस्कृती खूप पुढे जाणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. इथे पुंडलिक पवार म्हणून एक भाषाप्रेमी उपस्थित आहेत, त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि ते असं म्हणता आहेत की वऱ्हाडी बंजारा बोलीमध्ये मला वाटतं ते लेखन करतात, काव्य लिहितात. आपला बोली भाषेचा गट आहे. सर, तुम्ही त्या गटामध्ये आहात का? पवार सर? नाही ताई, नाही. बरं. आपला बोली, मग तुम्हाला या कार्यक्रमाची माहिती कशी काय मिळाली? मी आमच्या ग्रुपमध्ये ही माहिती आली होती, म्हणजे लिंक आली होती, त्याच्यावरून मी जॉईन झालेलो आहे आज. बरं. आपला हा. बंजारी म्हणजे आपला बोली भाषेचा गट आहे आणि या बोली भाषेच्या गटामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि तिथे आपला हाच प्रयत्न असतो की वेगवेगळ्या बोली भाषांमधलं जे लेखन आहे तुम्ही करत असाल किंवा इतर कुणी करत असेल तर त्याची म्हणजे ते तिथे तुम्ही जर शेअर केलं तर इतरांना सुद्धा त्या बोलींची माहिती होऊ शकेल, अधिक ओळख होऊ शकेल. हा, धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. बंजारा भाषेत विदर्भात बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी भाषेत आणि मूळ मराठी भाषेत या तीनही भाषेमध्ये मी कविता लेखन करतोय. अरे वा, फारच छान सर. छानच सर. आम्हाला पण संधी द्या, आम्हाला दाखवा तुमचे लेख वगैरे. नक्कीच. बिलकुल. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून वंजारी मॅडमने बंजारा भाषेचं जे अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे मी मॅडमचे आभार मानते. बंजारा बोली भाषेचा परिचय करून घेण्यासाठी आज जे भाषाप्रेमी या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्व भाषाप्रेमींचंही या निमित्ताने मी आभार मानते. वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आणि सचिव मृणाल पाटोळे यांचेही मी मनापासून आभार मानते. याशिवाय ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी यांचे आभार मानते. मघाशी मृणालने ज्यांचा उल्लेख केला ते ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे विशेष सल्लागार माननीय डॉक्टर वसंत काळपांडे सर, जे नेहमीच या कार्यक्रमाला दिशा दाखवण्याचं काम करत असतात. सर या कार्यक्रमाला उपस्थित नाहीयेत, पण प्रत्येक कार्यक्रम ते आवर्जून पाहतात आणि त्या कार्यक्रमावरची प्रतिक्रिया ते कळवत असतात नेहमी. त्यामुळे मी काळपांडे सरांचेही मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम झूम वरून प्रसारित होतो आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला झूमचं प्रायोजकत्व दिलेलं आहे आमच्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त पुरुषोत्तम इंदानी सर. इंदानी सरांचेही मी प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक आभार मानते. आणि संस्थेचा कुठलाही कार्यक्रम असू दे, तो तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी, अतिशय यशस्वी करण्यासाठी ची जी जबाबदारी आहे ती समर्थपणे पेलण्याचं काम करत असतात आमच्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे सदस्य अभिजित शिंदे यांचेही मी मनापासून आभार मानते. या पुढचा कार्यक्रम पुढच्या रविवारी
म्हणजे 16 मेला होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण वाडवळी बोलीची ओळख करून घेणार आहोत. मार्गदर्शक आहे स्मिता पाटील मॅडम. या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा. जाता शेवटचं पण महत्वाचं, तुम्ही सगळे सुजाण आहातच, पण बाहेरची परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे सध्या घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.